नमस्कार. वैश्विक किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण एक पिझ्झाचाच प्रकार बनवणार आहोत. कटोरी पिझ्झा बोलू शकता याला किंवा वन बाईट पिझ्झा म्हणू शकता. त्यासाठी मी इथे चपात्या घेतलेल्या आहेत. मी इथे 2 चपात्या घेतलेल्या आहेत. त्या पण शिळ्या आहेत. तुम्ही ताज्याही घेऊ शकता किंवा शिळ्याही घेऊ शकता. त्यानंतर मस्त असं धारदार असेल तशी वाटी वगैरे काय किंवा तुमच्याकडे कोणता कटर वगैरे असेल तर तसं घेऊ शकता आणि त्याच्याने असं कट करून घेऊया याचे छोटे छोटे. मी इथे बघा दोन्ही चपात्या एका एक ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे आपण कटोऱ्या त्याच्यासाठी आपण कट करून घेतलेले आहेत चपातीचे स्लाइसेस. मस्त असे कट झालेले आहेत सगळे. मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांना रोज नवीन नवीन काहीतरी पाहिजे असतं खायला. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने स्नॅक्ससाठी वगैरे बनवून देऊ शकता. छोट्या मोठ्या भुकेसाठी मधल्या वेळेत किंवा कधीही तुम्ही चपात्या वगैरे उरलेल्या असतील तर तुम्ही पटकन असं बनवू शकता. आणि त्याच्यानंतर आता एका मी वाटीमध्ये मेयोनीज घेतलेला आहे. चमच्यावर पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे जास्त टाईम लागत नाही आणि पटकन असं स्नॅक्स आपलं तयार होतं मुलांसाठी खास. त्याच्यानंतर आपलं इथे अप्पे पॅन आहे तो गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामुळे थोडं मी आता इथे तूप टाकते. पण तुम्ही बटर वगैरे काही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. मी आपलं घरगुती जे तूप असतं साजूक तूप ते टाकलेलं आहे. त्याचाही फ्लेवर खूप एक वेगळाच येतो आणि मस्त असं पकडलं आहे आणि थोडंसं गरम झालं आहे पॅन त्यामुळे कपड्याच्या याने पकडलेलं आहे. आणि नंतर साईडने सगळं व्यवस्थित जे पिझ्झा आप्याचं जे भांडं आहे सगळीकडे तूप आपलं व्यवस्थित पसरलं गेलं पाहिजे तसं मी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर एक एक आपण चपातीचे तुकडे घ्यायचे आहेत ते जे आपण स्लाइसेस कट करून घेतलेले आहे सर्कलमध्ये आणि प्रत्येक आप्पे पात्राच्या साच्यामध्ये ठेवायचे आहेत. मस्त अशा तिथे सगळे ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हा मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस जो आपण एकत्र करून ठेवला होता ना तो लावायचा आहे. सगळ्या ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. सगळं थोडंसं पसरवायचं म्हणजे प्रॉपर फक्त मध्येच राहणार नाही तर प्रॉपर साईडपासूनही व्यवस्थित सॉस लागला जाईल. आता इथे मी सगळ्यांना असं सॉस लावून घेते. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही आवडीच्या तुमच्या भाज्या वापरू शकता. मी इथे बाहेर उकडलेला बटाटा होता एक तो छान किसून घेतलेला आहे. तो आता थोडा आपण प्रत्येक कटोरीमध्ये टाकणार आहोत आणि थोडंसं प्रेस करायचं जेणेकरून व्यवस्थित सेट होतील बटाटेही. त्याच्यानंतर बॉईल कॉर्न घेतलेला आहे. स्वीट कॉर्न आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही तुमच्या मुलांना कोणत्या भाज्या वगैरे आवडत असतील ना त्याच्यामुळे त्या तुम्ही घेऊ शकता आवडीनुसार मुलांच्या. आता मी इथे सगळे स्वीट कॉर्नचे दाणेही टाकते थोडे मस्त असं टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं चीज क्यूब होतं बाहेर चीज क्यूब मी किसून घेतलेला आहे. तुम्ही मॉझरेला चीज वगैरे किंवा अजून दुसरे चीजही वापरला तरीही चालेल. चीज सगळीवर आता सगळ्या ह्याच्यावर कटोऱ्यांवर आपण टाकलेले आहे थोडं वरतून झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटात आपला मस्त असा कटोरी पिझ्झा तयार होतो. तुम्ही इथे पाहू शकता याचा फायनल लुक किती भारी आलेला आहे ना. आणि मस्त असं ते आपली कटोरी जी बनवली आहे चपातीची ना ती छान क्रिस्पी होते आणि आतमधून चीज तो जो मेल्ट होतो ना ते तोंडात टाकताच इतकं भारी वाटतो ना. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आता हे सगळे मी काढून घेते पीसेस. मस्त असं आपलं आणि वन बाईट म्हणजे मस्त एकच आपण बाईट करू शकतो याचं एवढं असं छोटे आहेत. मस्त लागतात ना. नॉर्मली पिझ्झा बघितला असाल तुम्ही किती मोठा असतो तो खाईपर्यंत खूप हे लागतो. त्याच्यामुळे हा मस्त एका बाईटमध्ये आपला पिझ्झा तयार होतो आणि खाताही येतो तेवढाच. आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. वरतून टाकते सगळ्या याच्यावर मी चिली फ्लेक्स. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर टाकते आहे ओरेगॅनो. तेही सगळ्या याच्यावर आपण कटोऱ्यांवर टाकायचं आहे मस्त असं. आणि इथे आपलं वन बाईट पिझ्झा तयार झालेला आहे किंवा कटोरी पिझ्झा म्हणा. मस्त असं आपलं स्नॅक्स टाईमसाठी तयार झालेला आहे मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी. आणि हा आहे याचा फायनल लुक. तुम्ही पाहू शकताय. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल. लहान मुलांच्या तर नक्कीच सुटेल बघा किंवा मोठ्यांच्याही. आजकाल पिझ्झा म्हटलं तर सगळ्यांचंच फेवरेट झालेलं आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत. मस्त असं तुम्हीही नक्की ट्राय करा घरी. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.